या व्हिडिओची सुरुवातच आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा. समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा. मी सुरुवातच संविधानातील सुरुवातीच्या 2-3 ओळींनी केली आणि या जनतेला मी उद्देशून अ, हा व्हिडिओ बनवत आहे. तर काल आपण सर्वांनी बघितलं की दिल्ली या ठिकाणी जंतर मंतरवर विद्यार्थ्यांनी प्रोटेस्ट केला आणि त्यांची फार साधी आणि सरळ मागणी होती की गेल्या काही वर्षांमध्ये जे काही घोटाळे होत आहेत परीक्षा पद्धतींमध्ये, परीक्षा कंडक्ट करण्यामध्ये, परीक्षांच्या रिझल्ट्समध्ये, तर फक्त परीक्षांपुरतंच मर्यादित न राहता बरेचसे घोटाळे होत आहेत, स्पेसिफिकली फॉर द एज्युकेशन सिस्टीम. तर भारताच्या शैक्षणिक प्रणालीमध्येच कुठेतरी गडबड आहे हे आजच्या युवकांना प्रकर्षानं जाणवत आहे आणि ही पद्धत कुठेतरी सुधारावी आणि त्यामुळे त्यांचा शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही फार साधी आणि सरळ मागणी होती. आणि त्यांनी त्यांची मागणी ही प्रोटेस्टच्या माध्यमातून एकदम शांततामय पद्धतीनं हातामध्ये पुस्तकं घेऊन, गुलाब घेऊन, भारतीय संविधान घेऊन त्यांनी जंतर मंतरवर आंदोलन करत होतेच. आणि आपल्याला माहीतच आहे गेल्या 15-20 दिवसांपासून सोनम वांगचुक हे आंदोलन करत आहेत, तिथे प्रोटेस्ट करत आहेत. तर त्यांनाही तुम्ही सर्वांनी बघितलंच की कशा पद्धतीने भारतातील एक सर्वोच्च आणि अ, अ, एक भारतातील सर्वात महत्त्वाचा मानलेला पुरस्कार प्राप्त शास्त्रज्ञाला ज्या पद्धतीने शांतताप्रिय आंदोलन करत असताना घेऊन गेले. हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. त्यानंतरही बाकीचे बरेच सारे 4-5 विद्यार्थी आंदोलन करत आहेत आणि त्यांच्यासोबतच त्यांचे पालक, इतर सहकारी मंडळी आंदोलन करत आहेत. पण काल जंतर मंतरवर ज्या पद्धतीनं लाठीचार्ज झाला, सर्व युवकांना सर्व युवक म्हणण्यापेक्षा जे जेन-झी ज्यांना आपण नेहमी जेन-झी म्हणून बोलतो, त्या जेन-झी विद्यार्थ्यांनी, त्या सर्व स्टुडंट्सनी काल त्यांच्यातील चंद्रशेखर आझाद दाखवला. आणि खरंच फार उत्स्फूर्तदायी आणि फार कालचा दिवस फार प्रेरणादायी देखील वाटला. कारण ज्यांना आपण भारताचं भविष्य म्हणतो, ते त्यांचे प्रश्न घेऊन जंतर मंतरवर गेले होते आणि समोर येणाऱ्या फोर्सेसला न डगमगता, न घाबरता त्यांनी ज्या पद्धतीनं आंदोलन पुढं चालवलं, तरी देखील तुम्ही बघितलं की दिल्ली पोलीस झालं किंवा इतर केंद्रीय फोर्सेस झालं आणि मला काही फोर्सेस तिथे फेक फोर्सेस देखील वाटले. काही लोकांनी तिथे अ, 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 इथे जो बॅजेस लावतात ते बॅज नव्हते. खूप सारे फोर्सेस होते. त्यांनी त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा विरोध हा फार आक्रमक पद्धतीने होता. ते हे सर्व प्रकरण फार शांततामय पद्धतीनं सांभाळू शकत होते आणि जंतर मंतरवर जी प्रोटेस्टर्स जमले होते, त्या लोकांना कंट्रोल करणं हे केंद्रीय बलाच्या दृष्टीने किंवा पोलीस दलाच्या दृष्टीने इतकंही फारसं अवघड नव्हतं. पण त्यांनी ते वेगळ्या आणि आक्रमक पद्धतीनं मॅनेज केलं, ज्याच्यामध्ये त्यांनी अ, फार साऱ्या लोकांवर लाठीचार्ज केला. अ, सा तसं पाहायला गेलं तर त्यांना मानेच्या खाली लाठीचार्ज करण्याचा अधिकार असतो. परंतु त्यांनी बऱ्याच विद्यार्थ्यांना मानेच्या वरती रक्त येईपर्यंत चेहऱ्यावर वगैरे लाठीचार्ज केला. खूप साऱ्या मुलींचे कपडे त्यांनी जे वेश परिधान केला होता तो फाडण्यात आला. तर असं बरंच सर्व काही झालं आणि अ, हे सर्व करण्यामध्ये भलेही अ, आपली जी सत्ताधारी वर्ग आहे, तो ह्याच्यामध्ये समर्थ ठरला असेल, यशस्वी झाला असेल. परंतु कालची जी मागणी होती, ती विद्यार्थ्यांची कालची मागणी हा एक तात्पुरता एक शिक्षण मंत्र्याचा राजीनामा इथपुरतीच मर्यादित नसून, तर या सत्ताधारी वर्गाला हे माहिती होतं, की आज हे एका शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागतील. उद्या ते वित्तीय मंडळातील एखाद्या मंत्र्याचा राजीनामा मागतील. नंतर एखाद्या पर्यावरण मंडळातील नंतर एखाद्या दुसऱ्या मिनिस्ट्रीमधल्या कॅबिनेटमधल्या प्रत्येकाला पॉइंट आउट करून त्यांनी आजवर जो काही कारभार चालवला आणि जी काही देशाची वाट लावली आहे, त्या गोष्टीला टार्गेट करून हे आजची जनता ज्यांना आपण भारताचं भविष्य बोलतो, त्यांनी एक-एक जणाला करून बाजूला करतील आणि शेवटी जो सत्तेवर बसलेला आहे, तर त्यालाही बाजूला करतील. या भीतीमुळं आपण सुरुवातीलाच पहिल्याच वेळेला काहीही करून या लोकांना थांबवलं पाहिजे, हे काल सत्ताधारी वर्गाला जाणवलं आणि त्यांनी ज्या चुकीच्या पद्धतीने हे सर्व सांभाळलं, ज्या पद्धतीनं या मुलांना द
भारतीय युवकांना जे प्रोटेस्ट करत होते त्यांना ज्या पद्धतीनं सगळं काय केलं हे फार भयावह होतं. म्हणजे सहज आणि सोप्या भाषेत बोलायचं झालं तर भारतीय स्वातंत्र्योत्तराच्या युगामध्ये हा लोकशाहीचा एक काळा दिवस मानला जाईल. इतकं वाईट जे काही झालं. कालचा 20 जुलै हा भारतीय लोकशाहीसाठीचा काळा दिवस होता. कारण काल प्रकर्षाने जाणवलं, की आपण जे सो कॉल्ड मीडिया म्हणतो, मी विशेषतः गोदी मीडिया म्हणेल, की ही लोकं तिथे जे काही खरं घडतंय हे अजिबातच दाखवत नव्हते. आणि मी काही काही मीडियांचे व्हिडिओज बघितले. त्यांचे जे रिपोर्टर्स होते, इतकं विचित्र पद्धतीने सगळं चालू होते. आणि आणि मीडिया रिपोर्टर्स प प प्रदर्शित करत होते, की जे फोर्सेस आहेत ते फार शांततामय पद्धतीने आंदोलकांना बाजूला करत आहेत वगैरे. तर हे फार चुकीचं आहे. कारण आपण पाहत आहोत, की मीडिया हा लोकशाहीचा एक कणा असतो आणि जर तो विकला गेला, सत्ताधारकांना तो विकला गेला, तर लोकशाहीसाठी हे फार घातक आणि इट्स अलार्मिंग फॉर दी डेमोक्रेसी. तर हे सगळं बघत असताना कुठेतरी जाणवतं, की भारतीय संविधान हे जरी फार पॉवरफुल असेल, कारण बी. आर. आंबेडकरांनी ज्यावेळी संविधान बनवताना फार मोठी दूरदृष्टी ठेवून बनवलं होतं. आणि मला माहिती आहे, की जेव्हा एखादी सत्ता ही 2 किंवा 3 टर्मपेक्षा जास्त येते, त्यावेळेस त्यांना त्यांच्यावर सत्तेचा जो गर्व असतो, म्हणजे सत्ता डोक्यात जाणं म्हणतात ना, तो जो गर्व असतो तो गेल्यानंतर सत्ताधारकांना प्रत्येक गोष्टीमध्ये एककेंद्रीपणा हवा असतो. त्यांना अ, राजेशाही पद्धती हवी असते. त्यांना त तानाशाही पद्धती हवी असते. त्यांना जे हवं ते त्यांना अ, एककेंद्रीपणानं करायचं असतं. भारतातल्या सर्व अ, केंद्रीय संस्था झालं, ज्या इंडिपेंडंट बॉडीज आहेत, इव्हन ज्युडिशरी आहे, अदर सगळ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, कॉन्स्टिट्यूशनल, नॉन कॉन्स्टिट्यूशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्या सर्वांवर एककेंद्री सत्ता स्थापन करणं, आपली माणसं बसवणं, आपल्या माणसांना हायर करणं आणि एकंदरीत पूर्ण देशाच्या सर्व न्यायव्यवस्था, ब्युरोक्रेसी, या सर्व याच्यामध्ये कंट्रोल घेऊन आपण जसं म्हणू ती गोष्ट साध्य करणं. याला डेमोक्रेसी न म्हणता याला तैनातशाही किंवा राजेशाही मोनार्की म्हणतात. तर हे आपलं चालू सरकार करू पाहत आहे. आणि तरी देखील ऑब्व्हियसली आम्ही इथे पुण्यात असून जंतर मंतरवर जाऊ नाही शकलो, या आंदोलनामध्ये सहभागी नाही होऊ शकलो. याबाबतीत असहाय्य वाटत आहे. पण बऱ्याच भारतीय युवकांना, भारतीय जनतेला अजूनही या गोष्टीबद्दल वाटतं, की ठीक आहे, नीटचे पेपर लीक झाले, 30-40 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, त्या फॅमिली सफर करत आहेत आणि इट्स अ नॉर्मल. तर या गोष्टी घडतच आहेत. त्यामुळे भारतीय जनता या गोष्टीला खूप सारी लोकं सहजच इग्नोर करत आहेत. तर प्रश्न हा आंदोलनाचा नाही, प्रश्न हा विद्यार्थ्यांचा नाही. जर आपण आज आवाज नाही उठवला आणि जर हे आंदोलन म्हणजे अजून तीव्र न होता जर हे दडपलं गेलं, तर हा खरंच लोकशाहीचा पराजय असेल आणि यापुढे जाऊन आपण आपल्या स्वतःच्या हक्कांसाठी आपण रस्त्यावर येऊ शकत नाही. तुम्ही कालच बघितलं असेल, खूप सारे रिपोर्टर्स आहेत जे अ, खऱ्या गोष्टी समाजासमोर मांडतात, अशा लोकांना होम अरेस्ट केलं होतं. त्यांना बाहेर जाऊन नाही दिलं. त्यांचे अकाउंट्स सगळे ब्लॉक केले. तर हे सगळं एक एकाधिकार पद्धतीने चालू आहे, की आम्हाला मनमर्जीपणाने चालू आहे. आम्हाला जे पाहिजे ते आम्ही करू शकतो. तर हे सर्व फार जे काही घडत आहे ते चुकीचं आहे. आणि भारतासारख्या लोकशाहीसारख्या देशामध्ये भारतीय जनतेनं अ, आपण जे म्हणतो आम्ही भारताचे लोक, याच्यामध्ये आम्ही जो शब्द आहे त्याच्यामध्ये जर ही गोष्ट एका पर्टिक्युलर वर्गासाठी, पर्टिक्युलर ग्रुपसाठी मर्यादित न राहता कोणताही प्रॉब्लेम असो, हा आपल्या सर्व भारतवासियांचा प्रॉब्लेम आहे. हे समजून जर खरंच काहीतरी चुकीचं घडत आहे, अन्याय घडत आहे, तर त्या गोष्टी विरोधात लढण्यासाठी आपण सर्वांनी
ज्या पद्धतीने शक्य आहे त्या पद्धतीने पाठिंबा द्यायला हवा. जरी तुम्हाला प्रत्यक्षपणे आंदोलनात जाऊन सहभागी होता येत नसेल, तरी तुम्ही डिजिटल मीडियाचा वापर करून, सोशल मीडियाच्या माध्यमातून, तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये अंडर द आर्टिकल 32 तुम्ही अपील करू शकता. काल जे घडलं त्याच्या विरोधामध्ये तुम्ही तुमचा निषेध दर्शवू शकता. सोशल मीडियावर पोस्ट करू शकता, जनजागृती करू शकता. तुमच्या आजूबाजूच्या सर्वांना याबद्दल कळवू शकता, की खरंच जे काही घडत आहे ते फार चुकीच्या पद्धतीने घडत आहे आणि हे डेमोक्रेसीसाठी आणि पुढे जाऊन आपल्या सर्व जनसामान्यांसाठी फार चुकीचं घडत आहे. कारण अ, जे काही घडत आहे याचा विशेषतः जो रिच पीपल आहेत, ज्यांना आपण इलाइट लोक म्हणतात, या लोकांना या गोष्टींचा काही फरक पडत नाही आणि तुम्ही पाहत असाल सत्तेत असणाऱ्या मोस्टली लोकांची मुले झाली, त्यांचे रिलेटिव्हज झाले, हे सर्व लोकं परदेशामध्ये शिक्षण घेत आहेत. जगातील सर्वोच्च आणि उत्कृष्ट विद्यापीठांमधून शिक्षण घेऊन ते चांगल्या-चांगल्या ठिकाणी नोकरी करत आहेत आणि त्यांचं करिअर करत आहेत. पण शेवटी भारतासारख्या देशामध्ये इथं आपण सर्व जनसामान्य मध्यमवर्गीय आणि आपण सर्व जनसामान्य लोक आहोत, जे इथलच्या चुकीच्या शिक्षण प्रणालीमध्ये भरडले जात आहोत. चुकीचं एज्युकेशन भेटत असल्यामुळे आणि जर चांगलं शिक्षण घेण्यासाठी आपल्याला लाखो पैसा देता येत नाही, म्हणून आपण चांगलं शिक्षण घेऊ शकत नाही. हे डेमोक्रेसीचं तत्त्व नाही. सर्वांना योग्य आणि चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने काही गोष्टी करणं गरजेचं असतं. परंतु आपलं सरकार असं काही न करता मराठी शाळा किंवा ज्या राज्य आणि केंद्रीय शाळा आहेत त्यांना बंद करून खाजगी शाळा, स्कूल उघडण्याचा प्रयत्न आहे. जेणेकरून जनसामान्यांची मुले चांगल्या दर्जाचं शिक्षण घेऊ शकत नाहीत, चांगल्या नोकरी घेऊ शकत नाहीत. नोकऱ्या नाही घेतल्या तर चांगल्या पदावर जाऊ शकत नाहीत आणि हक्काची स्थानं मिळवली नाहीत तर ही लोकं सगळी कमकुवत होऊन अंडर कंट्रोल राहतील अँड दॅट इज द अल्टिमेट गोल ऑफ दिस पीपल. तर मला सर्वांना सांगावसं वाटतं, की तुम्ही सगळ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा द्या. वेगवेगळ्या पद्धतीने जनजागृती करा आणि न्यायासाठी लढा. कारण आज जे खुर्चीवर बसलेले आहेत, ते आज तुम्हाला त्यांच्या पद्धतीने नाचवत आहेत, डोलवत आहेत. तर तुम्हाला परत हक्क आहे, की या लोकांना त्यांची जागा दाखवून द्यायची. त्यांना त्यांच्या पदावरून जसं बसवण्याचा तुम्हाला अधिकार आहे, तसंच त्यांना त्या पदावरून काढण्याचा देखील तुम्हाला अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, की तुमचं एक मत हे फार महत्त्वाचं आहे. ज्यावेळी तुम्ही मत देता, त्यावेळी मत देणारा व्यक्ती हा खरंच आपल्या कितपत कामी येणार आहे, तो कोणत्या पक्षाचा आहे, काय आहे, काहीही विचार न करता तो एक व्यक्ती म्हणून कसा आहे आणि तो समाज, एक संस्था, जनहित हे सगळं राखून कसा विकास करेल असा व्यक्ती असेल, तर अशा व्यक्तीलाच मतदान केलं असावं. जर तो कोणत्याही आयडिओलॉजीला फॉलो करत असेल, एक पर्टिक्युलर वर्गाचा विकास करत असेल, धर्माने धांदलेला असेल, तर अशा लोकांना मतदान करू नये. यात किमान ही गोष्ट आपण या सर्वातून शिकून आत्ता याबाबतीत निर्णय घेण्याचा आणि येत्या इलेक्शनमध्ये हे दाखवून देण्याची फार जास्त गरज आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजही अ, अ, हे जे गोदी भक्त आहेत, की इतकं सगळं झाल्यानंतरही हा जो नॉन बायोलॉजिकल त्यांचा मसीहा आहे, तो येईल आणि काहीतरी ब्रह्मास्त्र चालवून काहीतरी जादू करेल या गोष्टीच्या प्रतीक्षेत आहेत. अ, हा जो गोदी मीडिया आहे, तो या गोष्टीच्या प्रतीक्षेत आहे, की त्यांचा मसीहा येऊन काहीतरी ब्रह्मास्त्र चालवून काहीतरी जादू करेल आणि काल जे घडलं, काल संपूर्ण भारताने, जगभराने जे काही बघितलं, हे सगळे लोकांचे माइंडसेट मध्ये बदल घडवेल असं या गोदी फॉलोअर्सला आणि गोदी मीडियाला वाटत आहे. तर इट इज व्हेरी शेमफुल फॉर ऑल दोज पीपल. ओके.